या जन्माचा नजराना मायभूमीस पेशवावा, या जन्माचा नजराना मायभूमीस पेशवावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा. सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी, सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी, प्रत्येक जन्मात भारत माझा देश व्हावा, भारत माझा देश व्हावा. नमस्कार, मी वैभव गजानन पवार, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोंडाळा झांबरे वाशिमचा विद्यार्थी. आज मी तुमच्यासमोर एका गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर माझे विचार मांडत आहे. तो विषय म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण 2020. असा धोरण जो 21व्या शतकातील सर्वात पहिला धोरण आहे. बाबासाहेब नेहमी म्हणत, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. व तसेच शिक्षण ही समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे. पण ती गुरुकिल्लीच जर चुकीच्या दिशा दाखवत असेल तर हे कितपत योग्य आहे? कारण हे धोरण आपल्याला बाहेरून जितके आकर्षित वाटत आहे, तिथून आतून ते तितकंच विसंगत आणि धोकादायक आहे. कारण बघा ना, हे धोरण म्हणतं की मुलांवरचा ताण कमी करूया, मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देऊया. पण हे फक्त बोलायसाठी योग्य आहे. कारण यासाठी पुरेसा राज्यात अभ्यासक्रम आणि डिजिटल साधनं आहेत का? यासाठी यंत्रणा आहेत का? की ही केवळ भाषेच्या भाषणामध्ये बोलल्या जाणारी गोड गोड घोषणा आहे. या धोरणात 5+3+3+4 अशी प्रणाली दिली गेली आहे, जी जुन्या प्रणाली 10+2च्या विकासासाठी दिलेली आहे. पण खरंच हा विकास आहे का? की फक्त आकड्यांची जुळवाजुळव आहे? या धोरणामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. बघा ना, 7व्या वर्गातील विद्यार्थी जर 12वी नंतरच्या होणाऱ्या JEE किंवा नीटच्या परीक्षेची तयारी तो 7व्या वर्गापासून करत असेल, तर 7व्या वर्गापासून तो क्लासेस लावत असेल, तर ऑनलाईन शिक्षणावरचा भर आणि कोडिंग सारख्या कौशल्याचं प्रमाण हे जर याचं प्रमोशन जर होत असेल तर हे योग्य आहे का? कारण आता शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या मागण्यावर नाही, तर शिक्षण हे बाजारांच्या भावावर, बाजारांच्या मागणीवर दिलं गेलं जाणार आहे. या धोरणात नवीन संस्था उभारल्या जाणार आहे, ज्याच्यात विद्यार्थ्यांची प्रणाली म्हणजे त्यांची लोकसंख्या जास्त वाढणार. नवीन संस्था उभारल्या जातील, नवीन लोकसंख्या, विद्यार्थ्यांची प्रणाली जास्त होतील. पण खरंच हे फक्त सांगायसाठी योग्य आहे. कारण जर प्रत्येक गरजू विद्यार्थी किंवा प्रत्येक वंचित विद्यार्थी याच्यापासून वंचित राहू शकत नाही, याची काय हमी? नवीन शैक्षणिक धोरण हे एका विकसित भारताला जरी सुसंगत वाटत असेल, तरी तो भ्रामक घोषणा किंवा आकड्यांची जुळवाजुळव अशी आहे. कारण हा प्रतिक्रिया शून्य अंमलबजावणी असलेला मृत्यू स्वरूपाचं धोरण आहे. बघा ना, चीन या देशात एक विद्यार्थी रेल्वेने प्रवास करतो, त्या रेल्वेत प्रवास करणारा तो एकमेव विद्यार्थी असतो. परंतु त्या सरकारने ती रेल्वे बंद केली नाही. पण आपल्या देशातील सरकार बघा, आपल्या राज्यातील सरकार बघा, महाराष्ट्रातील ज्या शाळेत 20पेक्षा पटसंख्या असलेले विद्यार्थी, 20पेक्षा कमी पटसंख्या असलेले विद्यार्थी जर असेल, तर ती शाळा बंद करण्यात यावी अशी धोरणं, असे नियम आपला राज्य शासन काढतो आणि असे 257 शाळा बंद करतो. हे कितपत योग्य आहे? कोणती पण योजना अंमलात आणायची असेल किंवा कोणत्या पण योजनेची सुधारणा करायची असेल, तर एका पाठीच्या कण्याची जरूरत आहे. पाठीचा कणा म्हणजे काय? बॅकबोन. माणूस सुद्धा बॅकबोन शिवाय चालू शकत नाही असं सायन्स म्हणतं. मग हा तर संपूर्ण राष्ट्र आहे, हा तर संपूर्ण धोरण आहे, हा कसं चालेल बरं? मित्रांनो, आपण एका सुशिक्षित नागरिक आहोत. आपल्याला या शिक्षणाला बाजारीकरण नको हवंय. तर यासाठी आपल्याला कठोरपणे सरकारला प्रश्न विचारले पाहिजे, सरकारपासून आपल्या प्रश्नांची उत्तरं मागून घेतली पाहिजे. कारण या देशातील जेव्हा नागरिक शिकेल, या देशातील प्रत्येक विद्यार्थी जेव्हा शिकेल, तेव्हाच तो एक मेंढ्या चारवणारा IPS पण तेव्हा तो बनू शकेल.
इतके बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.